महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर प्रमुख आयुक्तांशी मतदार यादीतील घोळाबाबत चर्चा करणार आहेत आणि त्या पद्धतीची चर्चा झाली सुद्धा आहे, कारण की ही भेट झाली सुद्धा आहे। दिल्लीत ही भेट झालेली आहे आणि या शिष्टमंडळात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत होते, अनिल देसाई होते आणि मनसेकडून बाळा नांदगावकर होते, नितीन सरदेसाई होते, तर काँग्रेसकडून अतुल लोंढे आणि राष्ट्रवादीचे प्रांजळ झा यांचा सहभाग होता। या सगळ्यांनी आता आयुक्तांची भेट घेतली आहे, दिल्लीत ही भेट झालेली आहे, म्हणून या बैठकीमध्ये या भेटीमध्ये नेमकं काय झालंय हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की एकीकडे त्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे दिल्लीत आणि दुसरीकडे नेमकं आजच निवडणूक आयोग महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेत आहे। आमच्या निवडणूक आयोगाला विनंती आहे, भारतीय संविधानाप्रमाणे जे निष्पक्षता अपेक्षित आहे त्या निष्पक्षतेसाठी आम्ही त्यांना विनंती करायला चाललेलो आहे। मोठ्या प्रमाणावर दुबार नावं आहेत, फोटो मॅच होत नाहीत, वोटर लिस्ट ह्या शुद्ध नाहीत, त्याच्यावर निवडणुका घेणं हे घातक आहे। निवडणुका ही लोकशाहीमधली सर्वात मोठी प्रक्रिया आहे। लोकांच्या इच्छेचं सरकार हे आलं पाहिजे, ती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे। यासाठी सर्वपक्षीय आमची जी प्रतिनिधी मंडळ जे आहे ते आज निवडणूक आयोगाला भेटणार आहोत आम्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।